हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरीला एवढं शृंगारमध्ये पाहून नर्मदा चिडचिड करत असते. तेव्हा अनन्या बोलते की अगं आत्या, आईला बोलू तर दे ना, ती काय म्हणते ते तर ऐकून घे, पुढे पुढेच तुझं चाललं आहे. तेव्हा नर्मदा ओरडत असते की अनन्या, तू मलाच काय वरतून बोलते, तुला दिसत नाही का तुझी आई कशी वागते ते. तेव्हा अथर्वही बोलतो की एवढं काय झालं त्यात. तेव्हा अथर्व जेव्हा बोलतो तेव्हा नर्मदा बोलते की अरे अथर्व, तुला कळतं तरी का की ही बाई कशी वागते. माझ्या दादाला जाऊन काही दिवसही नाही झाले, लोक तर जाऊ दे, लोक तर नाव ठेवणारच ठेवणार, पण काही लाज लज्जा शरम आहे का हिला. तेव्हा अथर्व बोलतो की अथर्व बोलणार तेवढ्यात मीरा आणि अंबिकाला कळत असतं की किती खोटारडी ही बाई म्हणून. तेव्हा मीरा आणि अंबिका तिच्याकडे लक्षच देत नसतात. तेवढ्यात ती बोलते की अथर्व, अनन्या, आय एम सॉरी, मला माहिती आहे तुम्ही काय विचार करताय, पण कसं होतं आहे ना, तो दादासाहेब जसे गेलेत ना तसे माझ्या स्वप्नात रोज येतात आणि ते रोज म्हणत असतात की मंजिरी, तू जशी आहेस ना तशीच मला आवडते आणि तुझ्या पूर्ण शृंगारमध्येच मी तुझ्या स्मरणात राहील, म्हणून म्हणून मी असं केलं, नाही तर मला हौस आहे का. तेव्हा नर्मदा बोलते की हा हा, काय खोटं बोलतेस ना, हे असं कसं शक्य आहे आणि तुझ्याच स्वप्नात बरं दादा येतो गं. तेव्हा मंजिरी काही बोलणार तेवढंच अथर्व बोलतो की का होऊ नाही शकत स्वप्नात, प्लॅनचिटने तुम्ही आत्मा बोलवू शकतायत, मग हे नाही होऊ शकत का. तेव्हा नर्मदा एकदम गप्पच बसते. इकडे मीरा तिच्या खोलीत असते आणि मीरा बोलते की ताई, काय करायचं गं, या कवड्या बघून मला सारखी आईची आठवण येते, कुठे गेली असेल ना, आपल्या एका चुकीमुळे मला काही कळतच नाही, आई कशी असेल, चांगली तर असेल ना. तेव्हा अंबिकाही तिला समजत असते आणि त्या दोघी मंजिरीबद्दल बोलत असतात आणि त्यांना हेही कळत नसतं की तेवढ्यात तिथे अथर्व येतो. तेवढ्यात अंबिका बोलते की मीरा, अथर्व आलेत. तेव्हा मीरा एकदम शांत होते आणि कवड्या पटकन तिच्या साडीच्या पदलूला बांधते. तेवढ्यात अथर्व बोलतो की काय झालं. तेव्हा मीरा काहीही बोलत नाही. अथर्व आणि मीरा बोलत असतात तेवढ्या तिथे मंजिरी येते. तेव्हा नर्मदा तेवढ्यात तिथे मंजिरी येते. मंजिरी आल्यावर अथर्व बोलतो की ये ना आई. तेव्हा मीरा आणि अंबिकाला खूप राग येत असतो. तेव्हा मंजिरी अथर्वला बाहेर काढून देते, सांगते की अथर्व, वेदाला घेऊन ये ना, जा, तेवढंच मीराला बरं वाटेल म्हणून. तेव्हा अथर्व वेदाला घ्यायला चालला जातो. तेव्हा मंजिरी मीरा आणि अंबिकाजवळ बसते आणि बोलते की किती शहाणे आहेत ना तुम्ही बहिणी, स्वतःला काय समजतात गं. तेव्हा मंजिरी बोलते की हे बघा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खड्याच्या बदल्यात तुम्हाला मी कवड्या दिल्या होत्या, पण तुम्ही मला खडा दिला नाही, मला आता कवड्या पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा मंजिरी झटापटा करायला लागते आणि झटापटा करत असतानाच ती मीराकडे कवड्या शोधत असते. तेवढ्यात तिला तिच्या पदराला कवड्या बांधलेल्या दिसतात. तेव्हा ती पटकन तिचा तेवढ्यात मीराच्या साडीला बांधलेल्या कवड्या भेटतात आणि त्या कवड्या फेकल्या जातात. तेव्हा कवड्या फेकल्या गेल्यावर मंजिरी पटकन कवड्या उचलायचा प्रयत्न करणार. तेवढ्यात अंबिका बोलते की मीरा, कवड्या उचल. मीरा पटापट कवड्या उचलते. तेव्हा मंजिरी एक कवडी घेण्याच्या नादात तिचा पूर्ण तिला झटका बसतो. कवडी घेता क्षणी मंजिरीच्या हाताला झटका बसतो आणि मंजिरीचा हात पूर्ण जळतो, खराब होतो मंजिरीचा हात. तेव्हा मंजिरी विवळत असते. तेव्हा अंबिकाला आणि मीरालाही कळत नसतं की काय झालं आहे म्हणून. तेव्हा तिच्या हातात जी कवडी असते तेव्हा अंबिका बोलते की मीरा, पटकन ती मंजिरीच्या हातातली कवडी घे. तेव्हा मीरा पटकन कवडी घेते. तेव्हा अंबिका आणि मीरा मंजिरीला मजाकमध्ये बोलत असतात, मंजिरी, कवड्या हव्यात तुला, घे अगं, घे ना कवड्या. तेव्हा मंजिरीला खूप राग येत असतो. जेव्हा मीरा तिच्या हातातनं कवडी घेते तेव्हा मंजिरीचा हात व्यवस्थित होतो, सगळं चांगलं होतं. तेव्हा मंजिरी तिथून रागाने निघून जाते. तेव्हा मीरा आणि अंबिका विचारात पडतात की कवड्या घेतल्यावर मंजिरीला काय झालं असं. मंजिरी इकडे मार्जरीकडे येते आणि मार्जरीला सांगत असते की मार्जरी, अगं असं का झालं, मला, मी कवड्या माझ्या हातात येणारच होत्या, पण मला हात माझा का जळला. तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी, तुला माहीत नाही का, कवड्या ह्यात तुझ्या स्वखुशीने तू मीराकडे दिल्या होत्या, आता त्याच्यामध्ये मीरा सुरक्षित राहील, तू नाही. जेव्हा त्या कवड्या तू दुसऱ्या कोणाच्या तर्फे माझ्याकडे घेऊन येशील तेव्हाच त्या कवड्या तुला डाजणार नाहीत, असं म्हणून मार्जरी तिला सांगते. तेव्हा मार्जरीने तिला सांगितल्यावर मंजिरी घरी जाते. मंजिरीला खूप राग येत असतो. इकडे माया खूप टेन्शनमध्ये असते. मायाला ते मीराचे शब्द आठवत असतात की आत्मा आहे घरात, कोण आहे, असं तसं, कोण, मीराची आई. त्यामुळे माया
खूपच मायाचं टेम्परेचर वाढतं आणि माया खूप घाबरते. माया घाबरत असते तेवढ्यात नर्मदा येते. नर्मदाला मायाला बघते तेव्हा माया पुन्हा ओरडते. तेव्हा नर्मदा बोलते की माया काय झालं आहेस तुला, अशी का करतेस तू? तेव्हा माया बोलते की नाही नाही, ह्या घरात काहीतरी आहे. तेव्हा नर्मदा बोलते की तू पुन्हा तो आत्मा बघितलास का त्या बाईचा, काय झालं आहे सांग ना. तेव्हा मायाला काहीही कळत नसतं. माया खूप घाबरलेली रडत असते. नर्मदा तिला पटकन पाणी देते. तेव्हा माया बोलते की मला इथे नाही राहायचं म्हणून. तेवढ्यात इकडे मीरा आणि अंबिका किचनमध्ये असतात. तेव्हा नर्मदा तिथे येते आणि बोलते की मीरा, मला एक गोष्ट सांग, मायाला मायाला 101 डिग्री ताप आहे. तेव्हा मीरा बोलते की हो का, काय मग आत्या, डॉक्टरांना बोलवू का? तेव्हा तेव्हा नर्मदा बोलते की डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही, मी तिला औषध गोळ्या दिल्या आहेत. पण मला एक सांग की काय केलंस तुम्ही तिघी कुठे गेल्या होत्या? तेव्हा मायाला आणि तेव्हा मीराला आणि अंबिकाला थोडी भीती वाटते की तिघी म्हणजे ही कोणाबद्दल बोलते. तेवढ्यात नर्मदा बोलते तुम्ही तिघी मंजिरी, तू आणि माया कुठे गेल्या होत्या? तेव्हा मीराच्या जीवात जीव येतो. तेव्हा मीरा बोलते की मला काय माहिती, मी त्या दोघींसोबत नव्हती गेली, मी माझी एकटी माझ्या कामासाठी गेली होती. तेव्हा नर्मदा तिला धमकी देते की हे बघ मीरा, गाठ माझी अशी, काय काय तुमचं काय चालू आहे ना तिघींचं, हे मला कळायला पाहिजे, नाहीतर गाठ माझी अशी. तेव्हा नर्मदा तिथून निघून जाते. इकडे मंजिरीला प्रश्न पडत असतो, संताप होत असतो की आता मी कवड्या कोणाच्या हस्ते न्यायच्या. तेव्हा तिला मीरावर आणि अंबिकावर खूप राग येत असतो. तेव्हा मंजिरी तिच्या खोलीत येते आणि चिडचिड करत असते. तेवढ्यात तिला एक हिंट भेटते की कवड्या दुसऱ्यांच्या हाताने द्यायला पाहिजे. तेव्हा तिला लगेच माया आठवते की मायाच्या हस्ते आपण त्या कवड्या घेऊन जाऊ शकतो. तेव्हा ती मायाच्या रूमचा दरवाजा उघडवणार. माया इकडे घाबरलेली असते. तेवढ्यात तिला दरवाजाचा रूमचा आवाज येतो. तेवढ्यात माया पटकन अंथरूण पांघरून झोपून घेते. तेव्हा मंजिरी आतमध्ये येते. तेव्हा माया तिच्याकडे बघत नाही आणि खूप आजारी असल्याचं अंगावून घेऊन झोपलेली असते. तेव्हा मंजिरी तिला सहजच बोलते की माया, काय झालं तुला, आत्मा बघितला आहेस तू? तेव्हा माया खूप घाबरत असते आणि बोलते की मला या गोष्टींबद्दल बोलू नका, मला माझा या गोष्टींशी काही संबंध नाही. तेव्हा मंजिरी बोलते की एवढी काय घाबरतेस तू, अगं आत्मा बोलवणारी बाई तू आणि तू घाबरतेस. तेव्हा मायाला मंजिरी काम सांगते की तुला माझं एक काम करावं लागेल. तेव्हा माया बोलते की काय? तेव्हा माया बोलते की मला कुठल्याही कामात अडकवायचं नाही, माझा आणि यांच्याशी काही संबंध नाही, मला माझा हिस्सा द्या आणि मला फक्त मुक्त करा. तेव्हा मंजिरी बोलते की मुक्त करा, तुम्हाला सगळ्यांनाच एवढी काय घाई झाली मुक्त व्हायची? हे बघ माया, तुला माझं काम करावंच लागेल. मीराकडे तीन कवड्या आहेत आणि ते तिच्या पदराला बांधलेले असतात. त्या कवड्या ह्या तू माझ्याकडे आणून द्यायच्या आहेत आणि तुला माहिती आहे तुझ्या मोबदल्यात तुला काय मिळणार, काय बघायला भेटणार ते? तेव्हा माया बोलते की काय? तेव्हा मंजिरी बोलते की माझी मायावी दुनिया, आणि मंजिरी हसायला लागते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला एपिसोडचा रिव्ह्यू आवडल्यास या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि प्लीज, माझा काही दिवसांचा कोर्स असल्यामुळे मला 8 दिवस जमणार नाही आहे, त्यासाठी प्लीज तुम्ही हे चॅनल अनसबस्क्राईब करू नका. प्लीज आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. मला जसं जमेल तसं मी एपिसोड टाकतच जाईल आणि इथून पुढे आपले एपिसोड पुन्हा कंटिन्यू होतील. थँक्यू सो मच.